श्रीराम. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. काल आपण महाराजांच्या आईचं निर्याण अयोध्या इथं कसं झालं आणि महाराजांनी सर्व विधी आईचे यथासांग, अगदी एखादा राजालाही जमणार नाही अशा पद्धतीने महाराजांनी भव्य दिव्य प्रकारे सर्व विधी पार पाडले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आईच्या हातून महाराजांनी अयोध्येमध्ये सुद्धा आईचं निर्याण होण्यापूर्वीच अन्नदान करवलं होतं. आणि त्यानंतर महाराजांचं तर आईच्या हाते महाराजांनी प्रचंड दान करवलं अयोध्या नगरीमध्ये. आणि तिथे महाराजांच्याच मांडीवरती राम नाम घेत असता आईने अंतिम तिचे श्वास सोडलेले आहेत. आणि महाराजांनी आईचं निर्याण झाल्यानंतर महाराजांच्या अंतरातून उत्स्फूर्तपणे अभंग रचना झालेली आहे, ती आपण काल पाहिली. त्याचबरोबर आपली आई अत्यंत तेजस्वी दिसत होती आणि ते तेज पाहून सर्वजण आईचं दर्शनासाठी येणारी मंडळींनी सुद्धा महाराजांच्या आईचं तेज पाहून सर्वांचेच डोळे दिपून गेले होते. त्याचंही वर्णन महाराजांनी खूप सुंदर रीतीने अभंगातून केलेलं आहे. त्यानंतर तिथंच अयोध्येमध्ये महाराजांच्या आईचं निर्याण झाल्यानंतर एका साधकांना महाराजांनी नामाचा अनुग्रह दिला आणि त्या साधकाला महाराजांनी जे पिशाच त्यांच्या घराण्यामध्ये लागत होतं, त्या पिशाचच्या बाधेतून त्या साधकाला महाराजांनी मुक्त केलं. कागवाडचे राजघराण्यातील आप्पासाहेब पटवर्धन हे ते व्यक्ती आहेत की त्यांच्या घराण्यामध्ये प्रत्येक पिढीमध्ये पिशाच बाधा होत असे आणि त्या प्रत्येक पिढीतील एक तरी व्यक्ती ही वेडा व्हायची. आणि तीच वेळ आता आप्पासाहेब पटवर्धन यांच्यावरती आली होती आणि त्यांची आई त्यांना त्यातून मुक्तता व्हावी यासाठी नरसोबाच्या वाडीला घेऊन गेली. तिथं त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन दत्तांनी त्यांना दृष्टांत दिला. स्वतः दर्शन देऊन दत्तांनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुम्ही सद्गुरू करून घ्या. आणि असा हा पहिला दृष्टांत आणि दुसऱ्या दृष्टांतामध्ये कोण सद्गुरू असावेत ह्याविषयी सुद्धा दत्तांनी मार्गदर्शन केलेलं आहे की गोंदवले इथं जाऊन राम मंदिरात असलेल्या महाराजांच्या हाती त्या आप्पासाहेब पटवर्धनांना स्वतः दत्तांनी महाराजांच्या हाती चरणी सोपवलेला आहे. आणि ही घटना घडली वाडीमध्ये, हा दृष्टांत घडला वाडीमध्ये. आणि त्यानुसार आप्पासाहेबांनी आणि त्यांच्या आईने ठरवलं की आपण आता गोंदवले इथं जायचं. त्याच वेळेला त्यांना कळलं महाराज अयोध्येत आहेत, तर महाराजांना भेटायला ते अयोध्येत जात आहेत. आणि अयोध्येत महाराजसुद्धा ह्या दोघांची वाट पाहत आहेत. आणि महाराज अगदी या दोघांच्यासाठी जेवणासाठी सुद्धा थांबलेले आहेत आणि पंक्तीत सुद्धा त्यांनी थांबवून ठेवलेल्या आहेत. आणि जसं जेवणासाठी आप्पासाहेब महाराजांच्या बाजूला बसतायत तसे महाराज त्यांना सांगतायत की दत्तांचा निरोप पोचला
आणि त्यानुसार महाराज त्यांना अनुग्रहित करतायत आणि पिशाच बाधेतून महाराज त्यांची सोडवणूक करतायत. आता आपल्या लक्षात येईल की दत्तांनी सुद्धा महाराजांकडे ह्या साधकाला पाठवलं, कारण महाराज हे त्याचे शिष्य, महाराज हे त्याचे गुरु हे होते. त्यामुळे दत्तांनी त्यांना पिशाच बाधेतून स्वतः न सोडवता आपल्या सद्गुरूंची भेट या आप्पासाहेबांना घडवून आणली आणि कायमचं त्या घराण्याला लागलेला जी पिशाचाची बाधा होती त्या बाधेतनं त्या घराणं मुक्त झालेलं आहे आणि तो पिशाच सुद्धा त्यातून मुक्त झालेला आहे. त्याला सुद्धा सद्गती प्राप्त झालेली आहे. त्याला सुद्धा त्या अतृप्त भावनेतून महाराजांनी त्याला सुद्धा मुक्त केलेलं आहे, त्या पिशाचाला सुद्धा. तर अशा रीतीने सद्गुरू हे अशा अत्यंत कठीण अशा समस्या सुद्धा असतात, त्यातून त्या कुटुंबाची आणि साधकाची सोडवणूक करण्यास मदत करत असतात. त्यानंतर महाराज तिथून अयोध्येतून महाराज इंदोर इथे आलेले आहेत आणि इंदोर इथे सुद्धा महाराजांनी अत्यंत खूप सुंदर घटना इंदोरमध्ये घडलेल्या आहेत. त्यातून सुद्धा आपणाला खूप मोठा बोध घेण्यासारखा आहे. इंदोरमध्ये एक पोलीस अधिकारी होता. तो महाराजांना अत्यंत घालून पाडून बोललेला आहे, तरीसुद्धा महाराजांनी त्याला शांतपणे समजून घेतलेलं आहे आणि महाराजांनी त्याचं भविष्य एका लहान मुलीच्या मुखातून त्याला सांगितलेलं आहे. त्याच्या इच्छेनुसार त्याला असं होतं की महाराजांनी त्याचं भविष्य सांगावं. तेव्हा महाराजांनी तिथं जवळ असलेला गोदू ह्या नावाची मुलगी जवळ होती, तर त्या मुलीच्या माध्यमातून महाराजांनी ती मुलगी महाराजांनी तिला समाधी अवस्थेत महाराजांनी तिच्या पाठीवरती थाप मारली असता गोदूला समाधी लागली आणि गोदूने त्या पोलीस अधिकाऱ्याचं सर्व भविष्य सांगितलेलं आहे की काही 8च दिवसात त्यांची दोन्ही मुलं मृत्युमुखी पडणार आहेत आणि त्यानंतर त्यांची बायकोसुद्धा तिचा सुद्धा मृत्यू होणार आहे. आणि त्यानंतर ह्या पोलीस अधिकाऱ्यांना सरकार त्यांना तिथं सरकारी यंत्रणेमध्ये अफरातफर केल्याबद्दल त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पण जावं लागेल, अशा पद्धतीने त्यांच्या जीवनात पुढे भविष्य त्या गोदूने वर्तवलं आणि त्याचनुसार ह्या अधिकाऱ्याच्या जीवनात तशा घटना घडल्या. आणि त्यामध्ये गोदूने हे पण सांगितलेलं होतं, गोदाताईंनी, की जेव्हा त्यांच्यावरती असं सरकारी आक्षेप येईल त्यावेळेला जर हा पोलीस अधिकारी शरण गेला महाराजांना तर त्यातून सुटका होणार आहे. आणि त्यानुसार ह्या पोलीस अधिकाऱ्याला अनुभूती आली की त्याची दोन्ही मुलं निवर्तली, त्याची पत्नीसुद्धा निवर्तली आणि त्यानंतर त्याच्यावरती लाच खाण्याचा आरोप पण आला. आणि तो आरोप आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता आपणाला ह्यातून महाराजच सोडू शकतात आणि तो महाराजांना शरण जातो आणि महाराज त्याला सांगतात की हे जे सर्व काही आहे त्याला आधी असं वाटतं की आपण महाराजांना त्यांचा पाण उतारा केला त्यामुळे महाराजांनीच त्यांना ती शिक्षा दिली काय. तेव्हा महाराज त्यांना सांगतात की असं कोणीच कोणाला शिक्षा देऊ शकत नाही. आपल्या जीवनात ज्या काही घटना घडतात त्या सर्व घटना त्यासाठी आपलं प्रारब्ध कारणीभूत असतं आणि हे प्रारब्ध हे आपल्या कर्माच्या आधारेच आपलं प्रारब्ध आपण स्वतःच तयार करत असतो. त्यामुळे दुसरं कोणीही त्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. केवळ आपलं कर्मच आपल्या कर्माच्या आधाराने आपण ते प्रारब्ध तयार केलेलं असतं आणि त्यामुळे ते आपल्याला भोगून संपवणं आवश्यक आहे आणि रामनाम घेणं आवश्यक आहे आपलं प्रारब्ध संपवत असताना. तर ह्यानुसार महाराजांनी त्याला समजावलं आणि त्याने ते स्वीकारलं आणि त्याने रामनाम मनापासून घ्यायला सुरुवात केली. आणि काहीच कालावधीत असं झालं की त्याच्याविषयीचे सर्व आरोप आहेत ते
ज्यांनी ठेवले होते त्यांनी त्याच व्यक्तीने ते माघारी घेतलेले आहेत. ह्यातून ही गोष्ट लक्षात येते की जेव्हा माणसाला पश्चाताप होतो आणि तो शरण जातो आणि मनापासून त्याला दिलेलं साधन असतं सद्गुरूंनी ते तो करू लागतो, त्यावेळेला कितीही मोठे प्रसंग आले असतील तरीसुद्धा त्यातून सोडवणूक ही होते. हे ह्या घटनेतून आपणाला शिकायला मिळते. त्यानंतर अजून एक शास्त्री बुवा होते. त्यांनी महाराजांना नामाविषयी आक्षेप घेतला. त्यावेळेला तो सांगत आहे की जर मला वेळ लागेल तेव्हाच माझ्या मुखातून नाम येईल, अन्यथा माझ्या 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 जिभेतून नाम येणं कधीच शक्य नाही. तर महाराज म्हणतात जर भगवंताची इच्छा तशी असेल तर तसंही घडेल. आणि त्यानुसार शास्त्री बुवांना म्हणजे वेड लागल्यासारखं होऊन शास्त्री बुवा गावभर नाम घेत फिरत होते. आणि शेवटी त्यांची अवस्था इतकी बिकट झाली की त्यांना खाण्यापिण्याची किंवा आपल्या अंगावर असलेल्या वस्त्रांचं सुद्धा भान राहिलं नाही. आणि हातात 2 जळकी लाकडं घेऊन ते टिपऱ्या खेळत आणि मुखाने नाम म्हणत ते अख्ख्या गावभर सकाळपासून ते हिंडत होते. जेव्हा महाराजांच्या कानी ही वार्ता गेली त्यावेळेला महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं. महाराजांनी त्यांना आणायला सांगितलं स्वतःकडे आणि त्यावेळेला महाराजांनी त्या शास्त्री बुवांच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे आणि महाराजांच्या त्या स्पर्शाने शास्त्री बुवा शांत झाले. आणि महाराजांनी सांगितलं की त्याला हा उन्माद झालेला आहे, ज्याला हिस्टेरिया असं म्हणतात. त्याच्यामुळे त्याच्याकडून तो प्रलाप होतोय, बडबड होते. आणि महाराजांनी स्पर्श केल्यानंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर तो 6 तास नंतर शांतपणे गाढ झोपला आणि त्यानंतर तो शांत झाला. महाराजांना तो शरण गेला. महाराजांनी अनुग्रह दिला आणि त्यानंतर पुढे 12 वर्ष तो रामचरितमानसाचं अध्ययन आणि त्यावरती तो प्रवचनही करत होता. आणि त्यानंतर महाराजांनी त्याच वेळेला महाराजांनी त्याला अनुग्रह देण्याचा पण अधिकार दिला की जो शास्त्री बुवा नामाचा त्याला इतका तिरस्कार होता त्याच शास्त्री बुवाला महाराजांनी अनुग्रह दिला आणि त्याच शास्त्री बुवांना महाराजांनी इतकं अधिकारी बनवले की ते सुद्धा इतरांना नाम देऊ शकतात, एवढं महाराजांनी त्यांना अधिकारी बनवले. रामचरितमानसने तुलसी रामायणाचं ते प्रवचन 12 वर्ष सतत त्यांनी करत होते. तर इतके ते अधिकारी बनले. त्यानंतर अजून एक घटना इथं घडलेली आहे की इंदोरमध्ये त्यांनी गाव जेवणही करवलेलं आहे. आणि त्यावेळेला तेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा पाणी कमी होतं. आदल्या वर्षी पाऊस जास्त न पडल्यामुळे महाराज ज्या वेळेला तिथं होते त्यावेळेला तिथे पाणी कमी असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती आलेली होती. तेव्हा महाराजांनी मधून निघताना अगोदर एक गाव जेवण तिथंही करवलं आणि प्रत्येकाला 1-1 रुपया महाराजांनी दिलेला आहे. तर अशा रीतीने इंदोरमधील घटना आहेत की ज्यातून आपणाला महाराजांचं सामर्थ्य आणि महाराजांना कोणी कितीही नावं ठेवली, कितीही महाराजांवरती दोषारोप केले तरीसुद्धा महाराजांनी प्रत्येकाला जवळ घेतलेलं आहे आणि त्याला जवळ घेतलंच आहे. आणि अशा काही परिस्थिती त्याच्या जीवनात आल्या, कठीण परिस्थिती, व महाराजांनी त्यांना त्या परिस्थितीतून सोडवलंय आणि त्यांना अनुग्रहही दिलेला आहे. तर असं हे संतांचं प्रेम असतं. आणि संतांना जशी आईला लहान मूल खूप तिला वेळप्रसंगी काहीही बोलतं, लहान मूल काय मोठी मुलंही किंवा कितीही मोठं झालं तरीसुद्धा आईवरती रागराग चिडचिड असं केलं. प्रत्येक मुलगा असो मुलगी असो कोणत्याही वयाचं असो, परंतु आईवरती आपल्या सगळ्या भावना व्यक्त करतं. त्याच प्रकारे महाराजांनी प्रत्येक साधकाला त्याचं प्रेम, त्याची उपेक्षा, त्याचा द्वेष, त्याचा मत्सर, त्याचा हेवा, त्याचा तिरस्कार हे प्रत्येक जवळ येणाऱ्या व्यक्तीकडून महाराजांना असेच सर्व भाव मिळत होते. ते सर्व भाव महाराजांनी आपल्या पोटात आईप्रमाणे सामावून घेतले आणि त्या प्रत्येक येणाऱ्या जीवाला महाराजांनी आपल्या जवळ घेतलेलं आहे आणि महाराजांनी आपल्या छत्रछायेखाली त्या जीवाला कायमचं त्याच्या अंतिम समयापर्यंत
महाराजांनी त्याला छत्रछाया दिलेली आहे हे आपणाला ह्या सर्वच घटनांवरून दिसतं. त्यानंतर महाराज इथे पुढे जात आहेत. एक 2 गुहांमधली घटना जिथं आपणाला सांगितलेली आहे की महाराज इंदोरवरून नैमिषारण्यात नंतर जातात, तेव्हा त्यांच्यासोबत भैयासाहेब होते आणि त्यानंतर महाराज पुढे नर्मदा तटी जातात. नर्मदा तटी एका गुहेमध्ये महाराजांची भेट एका तपस्वीला होती की महाराज त्याच्यासमोर उभे राहतात आणि नंतर तो डोळे उघडून पाहतो आणि महाराजांना विचारतो, रामावतार झाला का? तर महाराज सांगतात, राम आणि कृष्ण दोन्ही अवतार होऊन गेले. आणि तेव्हा तो सांगतो की रामाच्या दर्शनाने मी मुक्त होईन यासाठी मी इथं तपस्या करत बसलेलो आहे. तर महाराज मग हे सर्व ऐकून महाराज त्याच्यावरती कृपा करतात आणि महाराज त्याच्या मस्तकावरती हात ठेवतात आणि त्या मस्तकावरती हात ठेवल्यानंतर त्याला पूर्णत्व प्राप्त होतं आणि तो धन्य होतो आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात आणि त्याच वेळेला त्याचे प्राण शरीरातून निघून जातात आणि महाराज आणि भैयासाहेब त्या तपस्वी साधकाचं महाराज अग्निसंस्कार सुद्धा करतायत. अशा रीतीने आपल्या लक्षात येईल की प्रभू श्रीरामचंद्र भेटतील आणि मग मी मुक्त होईन ह्यासाठी तो तपस्या करत श्रीरामचंद्रांच्या जन्माच्या आधीपासून बसला होता आणि तो आत्ता कलियुगापर्यंत तो बसलेला होता आणि अशा जीवाला, अशा साधकाला महाराजांनी मुक्त केलेलं आहे. आणि ह्यातनं आपल्या लक्षात येईल की महाराज जणू काही महाराजांचीच तो वाट पाहत होता, महाराजांकडूनच तो मुक्त होणार होता आणि त्यासाठी त्याला इतके वर्षाची तप करावं लागलेलं आहे. आणि त्याला महाराज जेव्हा त्याच्यावरती कृपा करत आहेत आणि तेव्हा तो मुक्त होतोय, तेव्हा त्याला पूर्णत्व अनुभवतोय आणि तो मुक्त होतोय. तर आपणाला आपले सद्गुरू ह्या देही इतक्या सहजतेने मिळालेले आहेत. आपल्याला त्यासाठी एवढं प्रचंड तप पण करायला लागलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपणाला ते मिळालेले आहेत आणि आपण त्यांचं महत्त्व आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि ते आपल्या जीवनात आलेले आहेत, त्यांनी आपल्याला स्वीकारलेलं आहे. तर आपण सुद्धा त्या दृष्टीने त्याची गंभीरता, महत्त्व जाणून आपण आपलं जीवन सफल करणं आवश्यक आहे, हेही घटना दाखवते. आणि त्यानंतर अजून एका गुहेमध्ये एक तपस्वी महाराजांची वाटच पाहत बसले होते आणि ते महाराजांना अत्यंत पुत्रवत प्रेम महाराजांना त्यांनी केलेलं आहे आणि भैयासाहेब ते तिथे पाहत आहेत. आणि तेव्हा महाराज सांगतात की असे अनेक तपस्वी आहेत की जे आपल्या सामान्य लोकांच्या वस्तीपासून दूर राहून एकांतात साधना करत आहेत. तर अशा रीतीने ही सर्व यात्रा आणि नंतर महाराज तिथून नाशिक इथं आलेत आणि नाशिक इथे सुद्धा एक संन्यासी आहे की जो ज्याने सुद्धा महाराजांचा खूप पाणउतारा केला, परंतु नंतर महाराज त्याचं जीवन जेव्हा सांगू लागले की हे माझं मी कुठे जन्माला आलो, मी कसं, हे संन्यासाचं जीवन महाराज जसे सांगू लागले, तेव्हा तो संन्यासी महाराजांना शरण जातोय आणि त्यालासुद्धा महाराजांनी अनुग्रह दिला. तर अशा पद्धतीने आईचं निर्याण झाल्यानंतर सुद्धा महाराजांनी तिथून महाराज इंदोर, नंतर नैमिषारण्य, नंतर नर्मदा तटी, त्यानंतर नाशिक, अशी यात्रा करत महाराज सर्वांना भेटत, सर्वांचा उद्धार करत महाराज आलेले आहेत. आणि आता महाराज गोंदवले इथे आलेत आणि गोंदवल्यात सर्वजण गोंदवलेत परतले, परंतु आई परतली नाही आहे. हे पाहून सर्वांना हळहळ झाली. इथपर्यंत आपण आलेलो आहे. अत्यंत हे असं चरित्र आहे की ह्या चरित्राचा अभ्यास प्रत्येक साधकाने करणं आवश्यक आहे. ह्यातल्या एक घटना ह्या गोष्टी रूपात दिसतात, पण त्या प्रत्येक घटनेचा जो भावार्थ आहे तो अत्यंत खोल आहे आणि प्रत्येक एक मुद्दे आपल्याला परमार्थाचे शिकवणारे आहेत. म्हणजे जे वेदांनी सांगितलेलं आहे त्याचं प्रत्यक्ष आचरण आपल्या संतांनी केलेलं आहे. आपल्याला वेद समजणं कठीण आहे, परंतु आपले संत प्रत्यक्षात ते जगलेले आहेत आणि आपणाला खूप सोप्या रीतीने त्यांनी त्यांच्या आचरणातून एक मुद्दे शिकवलेले आहेत. आता आपण पुढे वाचूयात.
पुढचं प्रकरण आता सुरू होतंय. हे प्रकरण 7 आहेत. आपले 6 प्रकरण झालेले आहेत. आता महाराज गोंदवले इथं आलेत आणि हा कालावधी आहे. ह्या प्रकरणाचं नाव आहे की सन 1895 ते 1905. सन 1895 ते 1905. 1896चा दुष्काळ. सन 1876 साली पडलेल्या दुष्काळाला 20 वर्षे झाल्यावर सन 1896 साली पुन्हा दुष्काळ पडला. पूर्वीच्या दुष्काळापेक्षा हा दुष्काळ जरा कमी तीव्र होता. 1876-77 साली एकंदर 50 लक्ष लोक मेले, तर 1896 व 97 साली एकंदर 10 लक्ष लोक मेले. श्री महाराज काशी यात्रेहून परत आल्यानंतर थोड्याच दिवसांनी दुष्काळाने आपले स्वरूप प्रकट केले. पहिल्या दुष्काळामध्ये ज्याप्रमाणे श्री महाराजांनी कामे काढून लोकांना खायला घातले, त्याचप्रमाणे यावेळी देखील त्यांनी व्यवस्था केली. जे लोक त्यांच्या शेतामध्ये कामाला येत त्यांना एक वेळचे जेवण मिळे. गावांतील म्हाताऱ्या कोताऱ्यांना श्री महाराज फुकट धान्य देत. शिवाय मंदिरामध्ये बसून जो कोणी रोज राम नामाचा 10,000 जप करीत त्याला एक वेळ जेवण मिळेल. तसेच आटपाडीला श्री महाराजांनी अनेक विप्र अनुष्ठानाला बसविले. त्यांना एक वस्त्र व रोजचे अन्न मिळेल. तेथेही रोज 10,000 जप करणाऱ्याला एक भाकरी व वाटीभर आमटी मिळायची सोय केली होती. या दुष्काळात अनेक गावे ओस पडली. आटपाडीस राहणाऱ्या आपल्या श्वशुरांना श्री महाराजांनी गोंदवल्यास आणले व रामाची पूजा त्यांच्याकडे सोपविली. तसेच गायींची संख्या फार वाढल्यामुळे एक गोशाळा बांधली. तर आता पहिला जो दुष्काळ होता त्यावेळेला पहिली पत्नी होती आणि महाराजांचं पहिली पत्नी होती. त्यावेळेला तो दुष्काळ होता जो 76-77 साली होता आणि बरोबर 20 वर्षानंतर जेव्हा महाराजांच्या आईचं निर्याण झालंय त्यानंतर हा पडलेला दुष्काळ आहे. आता पुढे सांगतात की विष्णुबुवा कुंभारे श्री महाराज गोंदवल्यास परत आले आहेत असे कळल्यावर पूर्वीची सारी मंडळी दर्शनास आली. शिवाय नागपूर, वराड, इंदूर, जालना, हुबळी, धारवाड इत्यादी प्रांतातील नवीन लोक लांबून त्यांच्या दर्शनास येऊ लागले. गोंदवले पुन्हा सजीव व भरलेले दिसू लागले. अनेक प्रांतांतील, अनेक व्यवसायांतले, अनेक भाषा बोलणारे, अनेक स्वभावाचे, अनेक हेतूंनी आलेले अनेक स्त्री पुरुष श्री महाराजांच्या सानिध्यात मोठ्या आनंदात कालक्रमणा करीत. श्री महाराज देखील सर्वांच्यावर इतके प्रेम करीत की ते सर्वांना, लहान मुलामुलींना सुद्धा आपल्या आईबापांपेक्षाही जवळचे वाटत. बहुतेक लोक प्रपंचातल्या अडचणीतून मार्ग सापडावा हाच हेतू मनात धरून येत, परंतु काही थोडे लोक केवळ भगवंतासाठीच येत आणि त्यांचे काम लवकर होत असे. विष्णुबुवा कुंभारे हे अशा थोड्या लोकांपैकीच होते. हे मूळचे राहणारे कराडांतले. यात्रेच्या निमित्ताने ते मोगलाईत गेले असता अंबड येथे त्यांची व आनंदसागरांची गाठ पडली. आनंदसागरांनी त्यांना श्री महाराजांच्याबद्दल गोष्टी सांगून गोंदवल्यास पाठवले. श्री महाराजांना पाहून विष्णुबुवांना आनंदाची उर्मी आली आणि त्यांच्या मनात विलक्षण समाधान झाले. श्री महाराजांनी त्यांना ठेवून घेतले. 4-8 दिवस पाहिल्यावर नित्याच्या व्यवहारामधले देखील सहज प्रकट होणारे श्री महाराजांचे ज्ञान व वैराग्य पाहून विष्णुबुवा चकित होऊन गेले आणि आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा असे त्यांच्या मनाने घेतले. एकदा श्री महाराज एकटे आहेत अशी संधी साधून आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून त्यांनी श्री महाराजांना विनंती केली. तेव्हा श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले, बुवा, तुम्हाला अनुग्रह झाला आहे ना? बुवा, तुम्हाला अनुग्रह झाला आहे ना? वा रे वा, मागच्या गुरूंना जसे तुम्ही विसरला तसेच मला पण विसराल. अहो, गुरु म्हणजे थट्टा का आहे? एखाद्या पतिव्रतेसारखे गुरूंशी वागावे लागते.
आपला देह त्याला अर्पण करावा लागतो. एकदा एक गुरु केला म्हणजे दुसरा करू नये. श्री महाराजांचे हे शब्द ऐकून विष्णुबुवांना लहानपणची आठवण झाली. ते 6-7 वर्षांचे असताना एका सत्पुरुषाने त्यांना शिवमंत्र दिला होता. परंतु त्याच वेळी त्याने हेही सांगून ठेवले की तुला माझे आणि या मंत्राचे लवकरच विस्मरण होईल. नंतर पुष्कळ वर्षांनी श्री ब्रह्मचैतन्य नावाच्या थोर महात्म्याचे दर्शन तुला घडेल. तू त्यांच्यापाशी अनुग्रह मागशील तेव्हा तेच तुला माझे स्मरण करून देतील. पण तू त्यांनाच गुरु मान आणि त्यांच्या चरणी चित्त अर्पून त्यांची आज्ञा वेदवाक्य समज. त्याने खात्रीने तुझे कल्याण होईल. विष्णुबुवांनी ही सर्व कथा श्री महाराजांना सांगितल्यावर त्यांनी अनुग्रह देण्याचे कबूल केले. श्री महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला तेव्हा त्यांना शिवमंत्रच दिला. राम आणि शिव या दोघांमध्ये भेद मानू नये असे सांगून रोज स्नान झाल्यावर आसनावर बसून शिवमंत्र जपावा आणि इतर वेळी रामनामाचा जप करावा अशी श्री महाराजांची त्यांना आज्ञा झाली. हा अनुग्रह झाल्यावर विष्णुबुवांनी मोठ्या चिकाटीने जप केला. तसेच ते 12 ज्योतिर्लिंग आणि इतर मोठी क्षेत्रे पाहून आली. त्यांचे नामाचे प्रेम पाहून श्री महाराजांनी त्यांना दीक्षाधिकार दिला. कराडांत शेंदुर्णी अर्थात शेंदूरजना गावी त्यांनी श्री महाराजांच्या नावाने मठ बांधला आणि आमरण भगवंताच्या नामाचा प्रसार केला. तर असे हे विष्णुबुवा कुंभारे यांचं गाव कराड इथलं आहे. आणि ते अशाच प्रवासात असताना आनंद सागरांची आणि त्यांची गाठ पडली आणि त्यानंतर ते महाराजांना गोंदवले इथं भेटायला आले आणि त्यांनी महाराजांकडे अनुग्रह मागितला. हे लहानपणापासूनच 7वी वृत्तीचे आणि भगवत प्राप्तीसाठी ओढ असलेले व्यक्ती होते. महाराजांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुमचा तर लहानपणीच अनुग्रह झाला आहे ना, तर तुम्ही आपल्या गुरूंना आणि दिलेल्या अनुग्रहाला सुद्धा विसरला आहात. तर असं करू नये. आपले एकच गुरु असावेत. एक गुरु असताना दुसरा गुरु करू नये. तर असं बोलल्यानंतर त्यांना आठवण होते आणि त्यांना स्मरण होतं. 6-7 वर्षांचं असताना त्यांना एका गुरूंनी त्यांना नाम दिलं होतं आणि शिवमंत्र दिला होता आणि गुरूंनी सांगितलं होतं की मी तुला हा मंत्र देतोय, परंतु कालांतराने तू हा मंत्रही विसरशील आणि मलाही विसरशील आणि नंतर तुला ब्रह्मचैतन्य भेटतील आणि त्यांना तू गुरु मान आणि त्यांच्याकडून तू अनुग्रह घे आणि ते तुला आठवण करून देतील. तर अशीच घटना जसं त्यांच्या गुरूंनी त्यांना लहान बालपणी सांगितलं होतं, अगदी तसंच नंतर ते त्यांना दिलेलं नाम आणि गुरूंना विसरले मोठं झाल्यानंतर आणि महाराज त्यांच्या जीवनामध्ये आले आणि महाराजांनी त्यांना आता अनुग्रह दिला आणि महाराजांनी अनुग्रहही तोच दिला आहे की जो त्यांना त्यांच्या गुरूंनी दिला होता. आणि इथे आपल्याला एक समजण्यासारखी गोष्ट मोठी आहे की सद्गुरु तत्व कसं एक असतं हे इथे दाखवलं आहे. आणि लहान असताना ह्या व्यक्तींना अनुग्रह झालेला आहे हे महाराजांना लक्षात येत आहे. किती मोठं सामर्थ्य असतं आपल्या संतांचं की आपले संत आपल्या समोर आलेल्या व्यक्तीला अनुग्रह झालाय की नाही झालाय, कोणी त्याला अनुग्रह दिलेला आहे किंवा ह्याला अनुग्रह आपण द्यायचा आहे की ह्यांचे गुरु दुसरे आहेत, हे सर्व आपले संत जाणत असतात. तर हे खूप मोठी सर्व त्रिकालदर्शी आणि आरपार सर्व काही पाहण्याचं सामर्थ्य आपल्या संतांनी प्राप्त करून घेतलेलं असतं. कारण ते भगवत स्वरूपच झालेले असतात. साक्षात परब्रह्म अवस्था त्यांनी प्राप्त केलेली असते आणि त्यामुळे त्यांना हे सर्व सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं. तर हे या घटनेतून पुन्हा एकदा आपणाला स्पष्ट होत आहे संतांचं सामर्थ्य काय असतं. त्यामुळे इथं आपल्या लक्षात येईल की आपल्याला जेव्हा अनुग्रह प्राप्त होतो त्यावेळेला आपल्या संतांना ज्यांच्याकडून आपल्याला अनुग्रह प्राप्त झालेला आहे त्यांना आपल्या संपूर्ण जीवनाची
आणि आत्ता काय आहे, आणि आपण भूतकाळात काय काय करून आलेलो आहे आणि आपल्या जीवनामध्ये पुढे काय घडू शकतं, ह्याच्या सर्व काही लेखाजोखा त्यांना दिसत असतो आणि त्यांना तो ज्ञात असतो. हे ह्या सर्व घटना आपणाला शिकवत आहेत. पुढे सांगतायत की श्री रामरायाच्या डोळ्यांतून अश्रुपात ही खूप मोठी घटना अ, गोंदवले इथं घडलेली आहे, की साक्षात महाराजांनी स्थापन केलेल्या अ, राम, सीता आणि लक्ष्मण ह्या मूर्तींतून अश्रुधारा आलेल्या आहेत आणि सर्व लोकांनी, त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी ते पाहिलेलं आहे. तर ती घटना आता बाबा सांगतायत, की श्रीरामरायाच्या डोळ्यांतून अश्रुपात. सन 1897 सालचा एप्रिल महिना होता. दुष्काळाचे भयानक स्वरूप संपून लोकांना जरासे स्वस्त वाटू लागले होते. रामनवमीचा उत्सव नुकताच संपल्यामुळे अजून पुष्कळ मंडळी गोंदवल्यास भजन करण्यास उभे राहिले. 10-15 मिनिटांत पुष्कळ मंडळी जमली. म्हणून श्री महाराजांनी भजनांत निरूपण सांगण्यास आरंभ केला. भजन थोडे निरूपण असे करता करता तास 2 तास सहज निघून गेले. मंदिरांतील सर्व माणसे, लहान मुले, बायका, म्हातारे लोक सर्वजण श्री महाराजांच्या निरूपण भजनामध्ये अगदी तल्लीन होऊन गेली. इतक्यात श्री महाराज पुढील अभंग घोळून घोळून म्हणू लागले. 53 वर्षे भूमी भार, आता पाहू आपले घर. 53 वर्षे भूमी भार, आता पाहू आपले घर. देह मर्यादा सरली, मागे भक्ती करा भली. देह मर्यादा सरली, मागे भक्ती करा भली. तुम्हा सांगितल्या खुणा विसरू देऊ नका मना. तुम्हा सांगितल्या खुणा विसरू देऊ नका मना. दीनदास आनंदला राम बोलावितो मला. दीनदास आनंदला राम बोलावितो मला. आत्तापर्यंत भजनामध्ये रंगून गेल्यामुळे स्वतःला विसरलेले सर्व लोक एकदम जागे झाल्यासारखे होऊन अगदी घाबरून गेले. श्री महाराजांनी अभंग संपवला आणि भजन व निरूपण आटोपल्याचे सूचक असे जानकी जीवन स्मरण जय जय राम केले आणि सर्वांना म्हणाले, आज आता मी नैमिषारण्यात जाणार. आपण कसे वागावे हे मी समजावून सांगितलेच आहे. कोणीही रामाला विसरू नये. माझ्या मागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काळ घालवावा. हे ऐकल्याबरोबर सर्व मंडळींमध्ये एकच गोंधळ उडून गेला. पुरुष, स्त्रिया व मुले सगळे रडू लागले. काही लोक तर मोठ्याने आक्रोश करू लागली. काही लोक श्री महाराजांच्या पाया पडून आपण जाऊ नका अशी कळवळून विनंती करू लागले. लहान मुले त्यांना मिठी मारून मोठ्याने रडू लागली. स्त्रिया त्यांच्या पुढे पदर पसरून त्यांना विनवू लागल्या. परंतु श्री महाराज कोणाचेही ऐकेनात. ते म्हणाले, काहीही झाले तरी आज मी गोंदवले सोडणार. मग मात्र सर्वांची खात्री झाली. म्हणून झाडून सर्व लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकी ठेवली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. नंतर स्वतः श्री महाराज रामरायाच्या पाया पडण्यास आले. रामाकडे मोठ्या प्रेमाने क्षणभर टक लावून पाहून ते बोलले, रामा, आजवर तुझ्या छायेमध्ये इथे मी वावरलो. तुझ्या संगतीत फारच मोठ्या आनंदात दिवस गेले. आता मला निरोप दे. माझ्या मागे या सर्वांना सांभाळ. तुझ्या नामाचे प्रेम त्यांना दे. रामरायाला नमस्कार करून श्री महाराज जेव्हा मंदिराच्या बाहेर पडले तेव्हा सर्व जनसमुदाय त्यांच्या मागे लोटला. रामरायाला नमस्कार करून श्री महाराज जेव्हा मंदिराच्या बाहेर पडले तेव्हा सर्व जनसमुदाय त्यांच्या मागे लोटला. अंगात नुसती कफनी, डोक्याला काही नाही व पायामध्ये खडावा घातलेले असे श्री महाराज रस्त्यावर टांगा उभा होता तेथपर्यंत आले. पुन्हा सर्वांनी त्यांना नमस्कार केला. त्यावेळेचे दृश्य अत्यंत हृदयविदारक होते. दुपारची 12 वाजण्याची वेळ होती. म्हाताऱ्यांपासून थेट लहान मुलांपर्यंत कोणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता. ज्यांच्यासाठी सर्व लोक गोंदवल्यास आले ते श्री महाराज पूर्वसूचना न देता एकदम कायमचे जाण्यास निघाले. त्यावेळी कोणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडेना. गोंदवल्याचा प्राण जाण्यास निघालेला पाहून प्रत्येक जण आपला
खरा आधार कायमचा चालला या विचाराने असहाय्य आणि दीन होऊन स्फुंदून रडण्यापलीकडे काही करू शकत नव्हता. शेवटी श्री महाराज टांग्यामध्ये बसले व टांगा चालू झाला. खरेच आहे, श्री महाराजांना कोण अडवणार. पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी प्रत्येकजण त्यांच्या दूर दूर जाणाऱ्या मूर्तीकडे पाहत होता. इतक्यात मंदिरामधील एक माणूस हात वर करून टांग्याच्या मागे धावत येत असलेला बघितला, म्हणून त्यांनी टांगा थांबवण्यास सांगितले. अर्थात त्याच्या मागोमाग बरीच मंडळी तेथे जमली. टांग्याच्या मागे पळत येण्याचे कारण विचारता तो मनुष्य घाबऱ्या म्हणाला, महाराज, राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत. हे ऐकून श्री महाराज एकदम उद्गारले, खरंच. आणि टांगा लगेच मंदिराकडे परत वळवला. टांग्यामधून उतरल्यावर श्री महाराजांनी हातपाय धुतले आणि सोवळे नेसून रामापुढे गेले. रामरायाच्या डोळ्यांतून गालावर ओघळलेले पाणी एका मऊ रुमालाने त्यांनी पुसून काढले, तरी पुन्हा अश्रूंची धार येऊ लागली. मग मात्र श्री महाराजांच्या डोळ्यांना चटकन पाणी आले. मी इथून निघून चाललो म्हणून का तू रडतोस? मी जाऊ नये असे तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचे आहे? हा बघ, मी राहिलो, आता तू रडायचा थांब. हे त्यांचे शब्द ऐकल्यावर रामाच्या आणि सीता लक्ष्मणाच्या डोळ्यांतून पाणी येणे बंद झाले. श्री महाराज गोंदवल्यासच राहणार हे असे समजल्यावर 2-3 तास असलेले उद्विग्नतेचे वातावरण एकदम नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रसन्नता भरून गेली. नंतर श्री महाराज सर्वांना म्हणाले, चला आटपा लवकर, स्नाने करा, रामाला लवकर नैवेद्य करा आणि हा प्रसंग बाहेर कोणाला कळवू नका. दुसऱ्या दिवशी तिन्ही मूर्तींना दुधाचा अभिषेक केला, शिवाय पुष्कळ अन्नदान केले. तिसरे दिवशी एकादशी होती, म्हणून रात्री श्री महाराज स्वतः भजन करण्यास उभे राहिले. गेले 2-3 दिवस गोंदवल्याचे वातावरण फारच आनंदाचे होते. त्या दिवशी भजनाला इतका विलक्षण रंग चढला की श्री महाराज नाचत नाचत रामरायाच्या समोर गेले, तेव्हा त्याच्या डोक्यावरील तुरा उडून श्री महाराजांच्या अंगावर येऊन पडला. हे पाहून सर्वांना कौतुक व आश्चर्य वाटले. भजन आटोपून आरती झाल्यावर श्री महाराज म्हणाले, चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे, ते कोठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी, शुद्ध म्हणजे निसंशय असते, त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नम्री पाहिजे, तिथं कसलीही भेसळ उपयोगाची नाही. तर अशा रीतीने खूप मोठा प्रसंग, मूर्ती रडायला लागणं, इतकं भावपूर्ण वातावरण महाराज निघत असताना गोंदवले इथं झालेलं आहे की जणू काही सर्वांच्या डोळ्यांतील अश्रू आणि सर्वांचे भाव महाराजांनी तिथं राहिला पाहिजे हे इतके मनोमन होते. आणि तेच भाव आपणाला ज्या मूर्ती जड, अचेतन, निर्जीव, दगडाच्या अशा वाटतात, त्या मूर्तींना सुद्धा असं वाटत होतं की महाराज गोंदवल्यातून जाऊ नये. आणि त्या मूर्तीतून सुद्धा अश्रुधारा सातत्याने चालू होत्या. आणि महाराजांनी अश्रू पुसले तरीसुद्धा त्या धारा वाहत होत्या. ते पाहून महाराजांना सुद्धा भरून आल्या. आणि महाराजांना ह्या मूर्तींनी महाराजांना थांबवून घेतलंय. त्यावेळेला महाराजांचं वय 53 वर्ष होतं. आणि ही घटना आहे 97 सालातली. आणि त्यानंतर महाराजांचं निर्वाण झालेलं आहे ते डिसेंबर 1913 साली. इतका कालावधी म्हणजे जवळजवळ 16 वर्षांचा कालावधी महाराज नंतर तिथं गोंदवल्यात राहिलेले आहेत. तर असं हे प्रचंड अद्भुत घटना आहे की ती तिथं साक्षात घडलेली आहे. पुढे सांगतायत, पुढचा मुद्दा आहे की हरिहरांच्या मध्ये भेद मानू नये. हरिहरांच्या मध्ये भेद मानू नये. सांगली येथे विष्णुपंत नगरकर या नावाचे पोस्ट मास्तर होते. तेथे त्यांचे घरदार असून परिस्थिती बऱ्यापैकी होती. विष्णुपंत आचरणाने सदाचारी होतेच, शिवाय ते मोठे भाविक होते.
त्यांचे श्री शंकरावर विलक्षण प्रेम असे. रोज पहाटे उठून स्नान, संध्या, पार्थिव पूजा, शिवलीलामृताचे वाचन इत्यादी कार्यक्रम अनेक वर्षे, फार महिने, फार निष्ठेने त्यांनी इत्यादी कार्यक्रम अनेक वर्षे फार निष्ठेने त्यांनी सांभाळला. शिवाय दिवसभर शिवाचे नाम सारखे चालू असे. एकंदरीत कडक शिवभक्तास शोभेल असेच पंतांचे वागणे होते. परंतु त्यांच्यातही एक दोष होता, तो हा की ते विष्णू भक्तांना वैरी मानत ते श्रीकृष्णाच्या लीलांची नेहमी चेष्टा करून त्याला कुत्सितपणे हसायचे आणि श्रीकृष्ण भक्तांची वाटेल ती निंदा करायचे. एके दिवशी पंत पूजेला बसले होते. पार्थिव पूजा वगैरे आटपून त्यांनी ध्यान लावण्यास आरंभ केला. पण ध्यान लावण्याच्या ऐवजी ते एका खोल तंद्रीत गेले व त्यांना पुढील प्रकार दिसला. एका अरण्यामध्ये अत्यंत शांतता असून आजूबाजूला फुलाफळांनी भरलेले वृक्ष व लता आहेत. जवळच एक नदी संतपणे वाहत असून तिच्या एका तीरावर फार सुंदर शिवालय आहे. पंतांनी नदीमध्ये स्नान केले आणि मंदिरात जाऊन श्री शंकराची पूजा करण्यास आरंभ केला. ओम हर हर महादेव असे म्हणून ते गंध लावू लागले. तो शंकराच्या पिंडीमधून एकदम श्री महाराज प्रकट झाले. त्यांना पाहून पंत घाबरून गेले आणि हा कोण सिद्ध पुरुष आहे याचा स्वतःच्या मनाशीच विचार करू लागले. श्री महाराजांच्या पायात रत्नजडित खडावा, गळ्यात कंठी आणि तुळशीच्या माळा, अंगामध्ये भगवी कफनी, कपाळावर केशरी त्रिपुंड्र, एका हातात कुबडी व दुसऱ्या हातात तुळशीची माळ होती आणि मुखी राम नामाचा उच्चार चालू होता. त्यांनी पंतांच्याकडे फारच प्रेमाने पाहिले आणि जय जय रघुवीर समर्थ असे म्हटले. पंत पहिल्याने घाबरले खरे, पण श्री महाराजांच्या प्रेमळ नजरेने त्यांना धीर आला आणि त्यांनी चरणावर मस्तक वंदन केले व हात जोडून उभे राहिले. त्यावेळी श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे विष्णुपंत, तू श्री शंकराचा मोठा भक्त आहेस, हे चांगले आहे, पण तू कृष्णाची का निंदा करतोस? श्री शंकर आणि श्रीकृष्ण एकाच परमात्म रूपाची दोन व्यक्त रूपे आहेत, हे तुला माहीत नाही का? हरिहरांमध्ये भेद नाही असेच श्रुती आणि स्मृती सांगतात ना. तर आजपासून विष्णू भक्तांची निंदा करायचे तू सोडून दे. अशी निंदा करण्याने तुझ्या शिवाच्या उपासनेला कमीपणा येतो, हे तुला समजत नाही. आजपासून तू रोज शाळीग्रामाची पूजा करीत जा. विष्णूचे पूजन केल्याने शिव खात्रीने प्रसन्न होईल, याबद्दल संशय घेऊ नकोस. श्री महाराजांचे हे भाषण ऐकून पंतांच्या डोळ्यांतून झरझर पाणी वाहू लागले. श्री शंकराच्या पूजेसाठी आणलेल्या साहित्याने त्यांनी श्री महाराजांची पूजा केली. त्यावेळी श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरविला आणि पुन्हा आपली भेट होईल असे सांगून ते गुप्त झाले. एवढे होते तो विष्णुपंतांची तंद्री उतरली. ते भानावर आल्यावर 10 मिनिटे स्वस्थ बसले. श्री महाराजांच्या मूर्तीचा एवढा जोराचा ठसा त्यांच्या अंतःकरणावर उमटला होता की त्यांनी जरा डोळे मिटले तरी श्री महाराजांचे ध्यान त्यांच्या समोर उभे राही. दुसऱ्या दिवसापासून ते शाळीग्रामाची पूजा करू लागले आणि ध्यान श्री शंकराचे न करता श्री महाराजांचेच करू लागले. असे काही दिवस गेल्यावर पुन्हा आपली भेट होईल या श्री महाराजांच्या शब्दांची आठवण होऊन श्री महाराज आपल्याला भेटावेत असे त्यांना फार वाटू लागले. पोशाखावरून व वागण्यावरून श्री महाराज रामदासी असावेत असा तर्क त्यांनी बांधला. त्याप्रमाणे सांगलीला जो कोणी साधू येईल त्याला पाहण्यासाठी पंत जाऊ लागले. नंतर ते सज्जनगडला व आळंदीला जाऊन आले. इतके करून देखील जेव्हा श्री महाराजांची भेट होईना तेव्हा ते फार अस्वस्थ झाले व श्री महाराजांच्या रूपाचे वर्णन करून, तुम्ही असा सत्पुरुष कोठे पाहिला आहे का असे आपल्या ओळखीच्या सर्व मंडळींना विचारू लागले. पंतांच्या मित्रांपैकी एक जण नुकताच पंढरपूरला जाऊन आला होता. श्री महाराज एकादशीच्या निमित्ताने तेथे आलेले असल्याने त्याला ज्यांचे दर्शन झाले होते म्हणून तो
पंतांना म्हणाला, "पंत, तुम्ही वर्णन करता तसे एक सत्पुरुष ज्यांचे नाव श्री गोंदवलेकर महाराज असे आहे, पंढरपूरला राम मंदिरात मी परवा पाहिले. तुमचे वर्णन त्यांना लागू पडते." हे ऐकल्याबरोबर दुसरा काही विचार न करता विष्णुपंत सरळ गाडीत बसले आणि त्यांनी पंढरपूर गाठले. प्रथम विठ्ठलाच्या दर्शनास जाऊन त्यांनी प्रार्थना केली की, "पांडुराया, सद्गुरूंना भेटण्यासाठी मी मोठ्या आशेने आलो आहे, तेव्हा माझी निराशा करू नकोस." इकडे श्री महाराज आदल्या दिवशीच गोंदवल्यास परत जाणार होते. गाड्या जुंपून सर्व तयारी देखील झाली होती. इतक्यात एक बाई आपल्या 3 वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन दर्शनाला आली. त्या बाईला प्रसादाचा नारळ दिल्यावर श्री महाराज त्या मुलीला सहज म्हणाले, "बाळ, मी आज गोंदवल्यास जाऊ का नको?" मुलगी म्हणाली, "नको, आज नको." लगेच सगळा बेत फिरला आणि श्री महाराज राहिले. तिकडे विष्णुपंत विठ्ठलाचे दर्शन घेऊन राम मंदिराचा शोध करीत निघाले. पत्ता मिळून ते मंदिरामध्ये आले तेव्हा श्री महाराज कमरेवर हात ठेवून जणू काही कोणाची वाट पाहत असावेत असे उभे होते. पंतांनी श्री महाराजांना पाहिल्याबरोबर ओळखले, कारण हुबेहूब तेच ते तंद्रीत दिसलेले ध्यान. पंतांना त्यावेळी काही सुचेना. त्यांच्या डोळ्यांना पाणी येऊ लागले व गात्रे विकल होऊन गेली. परंतु श्री महाराजच पुढे आले आणि त्यांनी पंतांना पोटाशी धरले. श्री महाराज एवढेच बोलले, "शाळीग्रामाची पूजा चालू आहे ना? शाळीग्रामाची पूजा चालू आहे ना?" पंतांनी मानेनेच हो म्हणून सांगितले. श्री महाराजांनी त्यांना 2 दिवस ठेवून घेतले. पंतांनी अनुग्रह मागितला तेव्हा सर्व लोकांपाशी त्यांची मोठी स्तुती करून श्री महाराजांनी त्यांना रामनामच दिले. श्री शंकराला अत्यंत प्रिय असलेले रामनामच आपण घ्यावे असे श्री महाराज बोलले. तर असे हे अजून एका साधकांच्या जीवनात घडलेली घटना. हे साधक सांगलीचे आणि त्यांचं नाव विष्णुपंत नगरकर आणि ते शिवभक्त होते आणि निस्सीम शिवभक्त होते. परंतु त्यांच्यामध्ये एक मोठा दोष होता. ते म्हणजे ते कृष्णभक्ती करणाऱ्यांची निंदा करायचे आणि ज्या कृष्ण लीला होत्या त्या लीलांचीही ते निंदा थट्टा करायचे. तर हा त्यांच्यात खूप मोठा दोष होता आणि तो दोष काढून टाकण्यासाठी तो दोष आपले सद्गुरूच काढून टाकू शकतात आणि त्यामुळे इथे तो दोष काढून टाकण्यासाठी प्रत्यक्ष शिवाने त्यांच्या जीवनामध्ये महाराजांच्या रूपामध्ये सद्गुरू शक्ती आणली आणि इथे घटना अशी घडली आहे की त्यांच्यातील हा दोष जाण्यासाठी जेव्हा त्यांनी शंकराच्या पिंडीची रोज ते पूजा करायचे आणि तशी पूजा करून ते ध्यान करायचे आणि जेव्हा ते ध्यानाला बसले त्यावेळेला त्यांच्यासमोर ते तंद्रावस्थेत गेले आणि त्यावेळेला ते एका जंगलामध्ये जात आहेत आणि तिथे नदीकिनारी खूप एक शिवमंदिर आहे आणि तिथे त्या शिवलिंगाची पूजा करतायत ते आणि त्या शिवलिंगातून प्रत्यक्षात महाराज बाहेर येत आहेत आणि शिवलिंगाच्या जागी तिथं महाराज त्या शिवलिंगातून प्रकट होत आहेत आणि ते महाराजांना पाहून प्रथम तर घाबरले, परंतु महाराज त्यांच्याकडे प्रेमळ दृष्टीने पाहत आहेत तेव्हा त्यांना धीर आला आणि तेव्हा महाराजांनी त्यांना उपदेश दिला की तू एक उत्तम शिवभक्त आहेस, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, परंतु तू विष्णू भक्तांची जी थट्टा करतोस, निंदा करतोस, ते अत्यंत चुकीचं आहे. ह्याने तुझी जी भक्ती आहे ती भक्ती निरर्थक होते. त्या भक्तीमध्ये आपण म्हणू शकतो की त्याची क्वालिटी जी आहे ती ढासळते आहे. तर त्याच्यामुळे तो अवगुण आहे की तो तुझ्या भक्तीमध्ये येतो आहे. तर त्याच्यामुळे तू अशी निंदा करणं सोडून दे. सर्व काही एक आहे. राम आणि कृष्ण हे दोन्हीसुद्धा किंवा शिव आणि कृष्ण हे दोन्हीसुद्धा हे परमात्म्याचेच रूप आहेत.
तर हे त्यांनी समजवलं आणि आजपासून तू शाळीग्रामाची पूजा कर आणि शाळीग्रामाची पूजा केली तर शंकरसुद्धा तुला प्रसन्न होणार आहेत. आणि त्या दिवसापासून ते शालिग्रामाची पूजा करू लागतात आणि डोळे झाकल्यानंतर त्यांना शिवलिंगाऐवजी महाराजच दिसतात. त्यांनी महाराजांना कधी पाहिलं नाही आहे, परंतु जे ध्यानामध्ये, तंद्रावस्थेमध्ये त्यांना जे महाराजांचं दर्शन झालं होतं आणि त्यानंतर ते जो महाराजांनी उपदेश दिला होता, तो ते आपणहून त्याचं पालन करू लागले आणि महाराजांनाच ते अ, अ, त्यांना ध्यानात महाराजच दिसू लागले. स्वाभाविक रीतीने महाराज दिसू लागले आणि त्यांना महाराजांना भेटण्याचा ध्यास लागला आणि महाराजांना शोधत ते सज्जनगडला गेलेत, आळंदीला गेलेत. सांगलीतील प्रत्येकाला ते महाराजांविषयी विचारायचे. कोणी संत आले तर महाराजांसारखे ते दिसतायत का हे पाहायला खास जायचे आणि ते तसंच पंढरपूरला त्यांचा मित्र जाऊन आला होता आणि मग तो मित्र सांगतोय की तू जे वर्णन करत आहेस तसे महाराज पंढरपूरला त्यांची मला भेट झालेली आहे. हे ऐकताच ते ताबडतोब पंढरपूर गाठतायत आणि तिथं महाराजांची आणि त्यांची भेट होते आणि महाराज त्यांना अनुग्रह देत आहेत आणि राम नामच महाराज त्यांना देत आहेत. तर हे एवढी मोठी घटना आहे आणि महाराज त्यांची आदल्या दिवशीपासून वाट पाहत आहेत. त्यामुळे ते पंढरपूरला ज्या दिवशी पोचले त्याच्या आदल्याच दिवशी महाराज तिथून निघणार होते. परंतु महाराजांना माहीत होतं की अशा पद्धतीने हे विष्णुपंत तिथे येणार आहेत. तर ह्या सर्व घटना अशा आहेत की आपल्याकडे कोण साधक कसा येणार आहे, कधी येणार आहे, त्याची मनस्थिती काय आहे, त्याने कोणती कर्म केली आहे, तो कोणत्या अडचणीत आहेत, त्याचा येण्याचा हेतू काय आहे, त्याचे गुण कोणते आहेत, त्याचे अवगुण कोणते आहेत, तो भविष्यात काय आचरण करू शकतो, हे सर्व काही आधीच आपल्या सद्गुरू शक्तीला माहीत असतं. हे इथे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे आणि आपले सद्गुरू जसं आईला आपल्या मुलांचं सर्व काही माहीत असतं, मुलांना कधी भूक लागेल, त्यांना काय आवडेल, त्याच पद्धतीने आपल्या सद्गुरूंना आपल्या शिष्याच्या अंतरी असलेले गुण आणि अवगुण दोन्ही माहीत असतात आणि त्यामुळे त्या अवगुणांना कसं दूर करावं हे सुद्धा आपले सद्गुरू करत असतात. तर हे इथे आपल्याला दिसतंय, शिकायला मिळते. आता पुढे सांगतायत की गोदूबाईच्या घरची मुंज. गोदूबाईच्या घरची मुंज. श्री महाराज इंदूरहून परत आल्यानंतर गोदूबाईचे लग्न झाले आणि पुढे तिला एक मुलगा झाला. मुलगा 6 वर्षांचा झाला तेव्हा त्यांची मुंज करावयाची ठरली. आता गोदूबाई म्हणजे हीच गोदूबाई की जो पोलीस अधिकारी होता, त्या पोलीस अधिकाऱ्याला जिने भविष्य सांगितलं तर हीच गोदूबाई पुढे मोठी होते, तिचं लग्न होते आणि तिला मुलगा झालेला आणि त्या मुलाच्या मुंजीचा हा प्रसंग आहे. ते आता सांगतात की गोदूबाईच्या घरची मुंज. श्री महाराज इंदूरहून परत आल्यानंतर गोदूबाईचे लग्न झाले आणि पुढे तिला एक मुलगा झाला. मुलगा 6 वर्षाचा झाला तेव्हा त्याची मुंज करावयाची ठरली. गोदूबाईने त्याप्रमाणे श्री महाराजांना पत्र लिहून इंदूरला येण्यास आमंत्रण केले, पण त्यांना तिकडे जाणे शक्य झाले नाही. गोदूबाईने अगदी मुंज लागेपर्यंत वाट बघितली, परंतु श्री महाराज आले नाहीत म्हणून तिची फार निराशा झाली. मुंजीच्या समारंभामध्ये देहाने वावरत असलेल्या गोदूबाईचे सर्व लक्ष श्री महाराजांकडे लागलेले असल्याने तिचे चित्त ठिकाणावर नव्हते. मुख्य विधी आटोपल्यावर आमंत्रित मंडळी जेवायला बसली. सर्व पदार्थ वाढून झाले व तूप वाढण्याची वेळ आली तेव्हा एकदम तिच्या पोटात धस्स झाले, कारण परगावाहून तूप मागवले होते. ते त्या वेळेपर्यंत आले नव्हते आणि घरात तर फारच थोडे शिल्लक होते. आता काय करावे हा प्रश्न पडला. तेव्हा गोदूबाई देवघरामध्ये जाऊन श्री महाराजांच्या तसबिरीसमोर बसली व डोळ्यांमध्ये पाणी आणून तिने त्यांच्याकडे पाहिले. इतक्यात त्यांचे शब्द तिला
आठवले. मागे श्री महाराज इंदूरहून ज्यावेळी निघाले त्यावेळी ती त्यांच्या पाया पडून वियोग दुःखाने रडू लागली. त्या प्रसंगी ते तिला बोलले होते की गोदूमाय, मी इथून जातो म्हणून दुःख करू नकोस. तू माझी आठवण केलीस की मी तुझ्या जवळ उभा राहीन. नामस्मरण करीत असावे. जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. काय सांगतायत? अ, गो जेव्हा महाराज आता आईचं निर्याण झाल्यानंतर महाराज अयोध्या आणि अयोध्येतून इंदूरला गेलेले आहेत आणि इंदूरमध्ये महाराजांनी सेवा कार्य केलं आहे आणि तिथेच तो प्रसंग घडला आहे पोलीस अधिकाऱ्याचा. आणि मग नंतर इंदूरमधील कार्य झाल्यानंतर महाराज इंदूरमधनं पुढे नैमिषारण्य आणि तिथून मग उज्जैन आणि तिथून नाशिक आणि मग कोंदवलीला आलेत. तर इंदोरहून निघताना ही गोदूताई रडत होती. तेव्हा महाराज तिला समजवत आहेत. जेव्हा ती लहान होती, तिचं लग्नही तेव्हा झालं नव्हतं, तेव्हा महाराज तिला समजवत आहेत की गोदूमाय, मी इथून जातो म्हणून तू दुःख करू नकोस. तू माझी आठवण केलीस की मी तुझ्याजवळ उभा राहीन. नामस्मरण करीत असावे. जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. आता हे लहान असताना गोदूला सांगितलेलं आहे, गोदूताईला. आणि महाराज किती गोड म्हणतायत की गोदूमाय, मी इथून जातो म्हणून दुःख करू नकोस. तू माझी आठवण केलीस की मी तुझ्याजवळ उभा राहीन. नामस्मरण करीत असावे. जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. हे लहान असताना सांगितलेले शब्द आहेत. ते गोदूताईला आठवत आहेत जेव्हा तिचा मुलगा 6 वर्षांचा झाला आहे आणि त्याच्या मुंजेच्या प्रसंगी महाराजांना तिने बोलवलं होतं, परंतु ते आले नाहीत, अजून पोहोचले नाहीत. आणि त्याच वेळेला नेमकं तिच्या घरातलं तूपही शिल्लक कमी राहिलं आहे आणि मागवलेलं तूप अजून पोहोचलं नव्हतं. तेव्हा ही महाराजांच्या फोटोसमोर उभी आहे आणि तिला हे शब्द आठवत आहेत. तर पुढे पहा, श्री महाराजांचे हे शब्द आठवल्याबरोबर तिने डोळे झाकले आणि महाराज अशी कळवळून मोठ्याने हाक मारली. श्री महाराज एकदम त्या तसबिरीमधून बाहेर आले व तिच्या पुढे उभे राहिले. तिने डोळे उघडून पाहिले तर श्री महाराज समोर उभे. ते म्हणाले, गोदे, तुपाचे भांडे कुठे आहे? बघा, महाराज फोटोतनं बाहेर येत आहेत आणि तिने हाक मारली आहे महाराजांना आणि ते फोटोतून बाहेर येत आहेत, तिच्या समोर उभे आहेत आणि तिच्या पुढे उभे राहिले. तिने डोळे उघडून पाहिले तर श्री महाराज समोर उभे. ते म्हणाले, गोदे, तुपाचे भांडे कुठे आहे? आणि पहिलं वाक्य महाराजांचं हे आहे की गोदे, तुपाचे भांडे कुठे आहे? चटदिशी आण इकडे. गोदूताई धावत गेली आणि स्वयंपाकघरातून तुपाचे जेमतेम पावशेराचे भांडे होते ते आणून तिने श्री महाराजांच्या हातात दिले. श्री महाराजांनी कफनी कमरेला बांधली आणि पंगत खोळंबली होती. तिला स्वतः तूप वाढले. त्या दिवशी 300 पानं जेवून उठले, पण सर्वांना त्या भांड्यातील तूप पुरले व पुन्हा तितकेच शिल्लक राहिले. सर्वांची जेवणे झाली. पुष्कळ लोक दर्शन घेऊन गेले आणि मग श्री महाराज गोदूबाईला म्हणाले, गोदे, तू स्वतःला रामाची भक्त समजतेस ना? मग एवढ्या साध्या प्रसंगाला घाबरतेस हे काय? असो, त्याच्या नामाला विसरू नकोस. भगवंताच्या नामात फार मोठी शक्ती, फार मोठी सत्ता आहे. जो नामामध्ये स्वतःला विसरला त्याच्या मागे मागे राम फिरला. काय सांगतायत की गोदे, तू स्वतःला रामाची भक्त समजतेस ना? मग एवढ्या साध्या प्रसंगाला घाबरतेस हे काय? असो, त्याच्या नामाला विसरू नकोस. भगवंताच्या नामात फार मोठी सत्ता आहे. जो नामामध्ये स्वतःला विसरला त्याच्या मागे मागे राम फिरला. बरे, मी येतो आता, असे बोलून ते देवघरामध्ये गेले. त्यांनी दार लावून घेतले आणि ते नाहीसे झाले. या प्रसंगाला उद्देशून श्री ब्रह्मानंद आरतीमध्ये म्हणतात, इद्दलिद्दू दुरीन भक्तगे दर्शन कोट्टवने. म्हणजे एके ठिकाणी राहून अन्य दूर ठिकाणी असलेल्या भक्ताला श्री महाराज दर्शन देतात. तर असा हा प्रसंग महाराजांच्या फोटोमधनं, त्या तस्बिरीतून महाराज प्रकट झालेले आहेत आणि महाराजांनी सर्वांना तूप वाढलं आहे. स्वतः सर्व पंक्तींना सर्वांना दर्शन दिलं आणि सर्वांचं दर्शन झाल्यानंतर पुन्हा महाराज जिथं फोटो होता त्या खोलीत जात आहेत, दरवाजा लावून घेत आहेत आणि तिथून अंतर्धान पावत आहेत. तर असं लहान असताना गोदूताईला जे महाराजांनी शब्द दिले होते
ते शब्द तिला आठवत आहेत आणि ती महाराजांना तळमळीने हाक मारते आणि महाराज तिथं उपस्थित होत आहेत. तर असा हा अद्भुत अनुभव अ, हे आहे संतांचं सामर्थ्य. अनेकांना हे चमत्कार वाटेल, परंतु हे संतांची शक्ती आहे. ते कार्य करत असते. आता पुढचा मुद्दा आहे, एक वाचू आपण आणि थांबू. योगभ्रष्ट शांताबाई हा प्रसंग महाराजांच्या मुलीच्या संदर्भात आहे. शांताबाई ही महाराजांना झालेली कन्या आहे आणि तो आपण वाचू आणि मग आपण थांबू. योगभ्रष्ट शांताबाई. श्री महाराजांना पहिल्या कुटुंबापासून एक मुलगा झाला होता व तो तान्हेपणीच वारला हे मागे आलेच आहे. दुसऱ्या कुटुंबापासून त्यांना 2 मुलगे व 1 मुलगी झाली. ही मुले देखील लहानपणीच वारली. श्री महाराजांना जी मुलगी झाली ती रंगाने त्यांच्याप्रमाणे गोरी असून दिसायला मोठी सुरेख होती. शिवाय तिचे रडणे फारच कमी होते. म्हणून श्री महाराज तिला शांता या नावाने हाक मारीत. भजनाचे त्या मुलीला फार प्रेम असल्याने मंदिरामध्ये भजन सुरू झाले की तिकडे जाण्यासाठी तिची सारखी धडपड चालू होई. ती 1.5 वर्षांची झाली तरी तिला बोलता येत नसे, म्हणून खुणा करून सर्व काम चाले. परंतु एखाद्या रामाच्या उपासकाप्रमाणे तिचे खेळ खेळणे चालत असे. रोज न चुकता श्री महाराजांच्या हातून रामाचे तीर्थ आणि त्यांच्या पानांतले 4 घास खाल्ल्या वाचून शांता कधी राहिली नाही. श्री महाराज निरूपणाला बसले की ही लहान पोर तासभर उगीच त्यांच्या तोंडाकडे बघत स्वस्थ बसत असे. काय सांगतायत की एखाद्या रामाच्या उपासकाप्रमाणे तिचे खेळ खेळणे चालत असे. रोज न चुकता श्री महाराजांच्या हातून रामाचे तीर्थ आणि त्यांच्या पानांतले 4 घास खाल्ल्या वाचून शांता कधी राहिली नाही. श्री महाराज निरूपणाला बसले म्हणजे ही लहान पोर तासभर उगीच त्यांच्या तोंडाकडे बघत स्वस्थ बसत असे. आणि शांते, तुला काय समजले असा प्रश्न केला म्हणजे मोठे गोडपणे हसून उत्तर देई. तिला बोलता येत नव्हतं, तर त्यामुळे ती हसण्यातनंच हसत असे. महाराजांनी असं विचारलं की एकदा शांतीच्या मावशीने तिला कडेवर घेऊन तुळशी वृंदावनाजवळ नेले. त्यावेळी दुसरी एक बाई तुळशीला प्रदक्षिणा घालीत होती. प्रदक्षिणा संपल्यावर तिने आपल्या गळ्यांतील पुतळ्यांची माळ कौतुकाने शांतीच्या गळ्यामध्ये घातली. इतक्यात श्री महाराज पण सहज तेथे आले. ते म्हणाले, शांते, तुझ्या गळ्यांतली माळ मला दे. हे ऐकून शांतीने लगेच माळेला हिसका दिला आणि ती काढावी अशी खूण केली. मावशीने माळ काढून पोरीच्या हातात दिली. तिने तशीच ती श्री महाराजांच्या हातामध्ये दिली. तेव्हा श्री महाराज तिला म्हणाले, तुला ही माळ नको का? त्यावेळी केवळ 1.5 वर्षांच्या त्या मुलीने जवळच असलेल्या तुळशीचे एक पान तोडले आणि श्री महाराजांच्या हातांमध्ये असलेल्या माळेवर ते ठेवून दिले. हे पाहून श्री महाराज तिला म्हणाले, शांते, भाग्याने लाभलेली संगती तुझे कल्याण करेल. पुढे 6 महिन्यांनी ती मुलगी कालवश झाली. तिला पोचवून आल्यावर श्री महाराज म्हणाले, कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणे शक्य नसते. कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणे शक्य नसते. फक्त सत्पुरुषांनाच ते कळते. पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात. मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्मास येतात. तेथे त्यांची ती वासना तृप्त व्हायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचे दुःख करणं बरोबर नाही. वासनेशी झगडणे हे शूराशी वैर करण्यासारखे आहे. ती केव्हा आपला घात करील याचा नेम नसतो. त्यासाठी सामान्य माणसानं भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा, म्हणजे वासनेचे आपोआप तळपट होऊन जाते. तर अशा रीतीने महाराजांची 1.5 वर्षांची कन्या ही आणि इतकी गुणी, सत्वशील आणि पूर्णतः जन्मापासूनच भक्तीमध्ये लीन असलेली अशी ही कन्या महाराजांची ही लहानपणीच निवर्तते. आणि हे महाराजांचे शब्द आहेत की कोण जीव आपल्या पोटी येतो हे
आपल्याला सामान्याला कोणालाच माहीत नसतं. अ, परंतु सत्पुरुषांना ते कळतं की आपल्या पोटी कोण आलेलं आहे किंवा आलेला जीव अ, त्याचं त्याचं भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सत्पुरुषांना दिसत असतं. त्यामुळे महाराजांना त्यांच्या कन्येच्या संदर्भातही पूर्ण जाणीव होती की ही कन्या ही योगभ्रष्ट आहे. म्हणजे आधीच्या जन्मात तिने प्रचंड साधना केलेली आहे, परंतु कुठेतरी तिची वासना तृप्त व्हायची जी होती ती राहिलेली आहे आणि असा जीव आपल्याकडे आलेला आहे. हे महाराजांना पूर्णतः त्याची जाण हे माहीतच होतं आणि त्यामुळे गोदूत त्यामुळे ही महाराजांची ही कन्या शांताबाई, महाराज तिला शांता म्हणायचे, ती निवर्तल्यावरती महाराज सर्वांना सांगत आहेत की असे जीव असतात की जे लहान असतानाच हे जग सोडून निघून जातात. तर असे अनेक जीव त्यामध्ये असे असतात की जे त्यांच्या वासना थोड्या राहिल्या असतात शिल्लक, त्या पूर्ण करण्यासाठी असे जीव असे जीव त्या वासना पूर्ण करण्यासाठी अशा चांगल्या कुळात जन्माला येतात आणि त्यात तेवढ्याच वासना तृप्त करायच्या असतात. त्यामुळे ते त्या तृप्त झाल्या की ते निघून जातात. कारण त्यात त्यांचं आध्यात्मिक प्रगती त्यांनी आधीच्या जन्मात साधलेली असते, पण कुठेतरी काहीतरी थोडीशी वासना शिल्लक असते. ती वासना त्या अशा आध्यात्मिक कुळात जन्म घेऊन पूर्ण करतात आणि लहानपणीच ते निवर्ततात. आणि त्यामुळे इथं महाराज सांगतात, त्यामुळे असे जो मृत्यू होतो त्यावेळेला खूप हळहळ मानू नये. राम नाम घ्यावं आणि जे काही घडतंय त्याला साक्षी दृष्टीने पाहता येणं आवश्यक आहे. अ, हे महाराज हा संदेश देत आहे आणि महाराजांनी तसं स्वतः आचरण केलेलं आहे. आणि आणि आपले सर्वच संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही प्रसंग त्यांच्या आप्तस्वकीयांचा मृत्यू एका महाराजांच्या जीवनामध्ये तर किती दुःखाचे आघात झालेले आहेत महाराजांच्या आणि त्यांच्या आईच्या जीवनामध्ये, की महाराजांची पहिली पत्नी निवर्तते आणि त्याच्याही आधी महाराजांचा 1 वर्षाचा मुलगा जो पहिल्या पत्नीपासून त्यांना झाला होता तो निवर्ततो आणि त्यानंतर लगेच महाराजांची पहिली पत्नी निवर्तते. त्यांचे वडील ते निवर्ततात. त्यानंतर त्यांची लहान बहीण, लहान भाऊ त्यांचा मृत्यू होतोय. त्यानंतर महाराजांचा द्वितीय विवाह होतोय. तिच्या पासून त्या मंडळींपासून पण महाराजांना 2 मुलं आणि मुलगी झाली, ते सुद्धा निवर्ततात. म्हणजे असे किती दुःखद प्रसंग आहेत की हे ते महाराजांनी पचवलेले आहेत. 1 ना 2 अशी मालिकाच आहे ही पूर्ण, की जी महाराजांनी पचवलेली आहे आणि जी महाराजांनी आता आपल्या स्वतःच्या आचरणातून दाखवलेलं आहे, की कसं संत सामोरे जातात ह्या सर्व प्रसंगांना. हे इथे आपणाला ह्या शांता त्यांच्या मुलीच्या निधनातून सुद्धा महाराज आपणाला शिकवत आहेत. इथं आपण थांबूयात.